तारीख 30 जुलै. घड्याळात रात्रीचे 8 वाजलेले. पश्चिम बंगालच्या बर्धमान शहरातल्या रेनेसा टाउनशिप या हाय प्रोफाईल सोसायटीच्या जिममध्ये मोहम्मद हमीम मंडल हा 24 वर्षांचा IT प्रोफेशनल तरुण वर्कआउट करत होता. वर्कआउट करून झाल्यावर त्यानं बॅग उचलली. तेवढ्याच सिव्हिल युनिफॉर्ममध्ये असलेले STFचे जवान जिममध्ये शिरले आणि मंडलला उचलून घेऊन गेले. त्याच्या दुसऱ्या दिवशी झारखंडच्या साहिबगंजमधून अर्पिता सरकार या विद्यार्थिनीला अशाच प्रकारे अटक करण्यात आली. या दोघांच्या अटकेचं कारण एकच होतं. ATSला संशय होता मोहम्मद हमीम मंडल आणि अर्पिता सरकार या दोघांचा जैश-ए मोहम्मदशी संबंध असल्याचा. मंडलच्या चौकशीत समोर आलं या दोघांचा जंतर मंतरच्या आंदोलनात पेट्रोल बॉम्ब टाकून हिंसा घडवून आणण्याचा प्लॅन होता. या दोघांना पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचा खून करायचा होता. पण या दोघांनी त्यासाठी रेकी केली होतीच, पण सोबतच अर्पिता सरकारने हनी ट्रॅपचं मॉड्यूल सुद्धा आखलं होतं. पण हा प्लॅन होता काय? त्यांच्या टार्गेटवर नेमकं होतं कोण? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीजने 30 जुलैला पश्चिम बंगाल STFला एक महत्त्वाची माहिती दिली. बर्धमान शहरात राहणारा एक तरुण जैशच्या संपर्कात असून तो काहीतरी मोठं करण्याचा प्लॅन करत असल्याचं सांगण्यात आलं. याच माहितीच्या आधारावर बंगाल STFने त्या तरुणाच्या डिटेल्स काढल्या. 2 दिवस त्याच्यावर पाळत ठेवली आणि 30 जुलैच्या रात्री त्याला रेनेसा टाउनशिप सोसायटीच्या जिममधून अटक केली. मग तपासात एक धक्कादायक गोष्ट समोर यायला लागली. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार मंडल आधी कोलकात्याच्या हावडा भागात राहत होता. त्याचे वडील तांदळाचा व्यवसाय करायचे, पण गेल्या काही वर्षांमध्ये तो जैशच्या सज्जाद भट या दहशतवाद्याच्या संपर्कात आला. तपास यंत्रणांना संशय आहे की त्याला जैशकडूनच फंडिंग मिळालं, ज्यातून तो आपल्या कुटुंबासोबत महागड्या अपार्टमेंटमध्ये राहत होता. तपासात त्याच्या मोबाईलमध्ये वेगवेगळी इन्क्रिप्टेड ॲप्स सापडली, ज्यातून तो सज्जाद भट सोबत ऑडिओ मेसेजने कॉन्टॅक्ट करायचा हे सुद्धा स्पष्ट झालंय. पण जैशने कोलकात्यामधला तरुण टार्गेट का केला? त्यांचा प्लॅन होता काय? तर माध्यमांमध्ये असलेल्या काही रिपोर्ट्सनुसार जैशने पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांना मारण्याचा प्लॅन बनवला होता. हा प्लॅन एक्झिक्यूट करण्याची जबाबदारी सज्जाद भटवर देण्यात आली. सज्जादला असा माणूस हवा होता ज्याला कोलकाता शहराबद्दल आणि स्थानिक राजकारणाबद्दल माहिती होती. त्याच शोधात त्यानं हमीम मंडलला हेरलं आणि आपल्यासाठी काम करण्यासाठी तयार केलं. यानंतर हमीम सुवेंदू अधिकारी यांच्या हालचालींवर लक्ष ठेवायला लागला. त्यांच्या प्रत्येक शासकीय आणि सार्वजनिक कामाची त्यानं देखरेख केली. अधिकारी यांचा दिनक्रम कसा असतो, ते कोणत्या रस्त्याने ये जा करतात, त्यांच्या शेड्यूलमध्ये काय असतं, त्यांना बंगल्यावर सोडल्यानंतर त्यांच्या सुरक्षेसाठी असलेले जवान कुठं जातात, त्यांच्या सुरक्षेत असलेले लोक कधी येतात, कुठून येतात आणि कुठं जातात, या सगळ्याची रेकी केली. यासाठी तो कधी थेट समोर येत नव्हता, तर ऑनलाईन सर्व्हेलन्स ठेवायचा. गरज पडलीच तर थेट स्पॉटवर जायचा. अधिकारी यांच्या हालचालीचे फोटो आणि व्हिडिओ काढून सज्जाद भटला पाठवायचा. त्याच्या संपर्कात पाकिस्तानातल्या सज्जाद भट सोबतच राणा, अबीर जाट, उझैर आणि हद हे दहशतवादी सुद्धा होते, अशा बातम्या सुरक्षा यंत्रणांमधल्या सूत्रांच्या हवाल्यानं काही माध्यमांनी दिल्यात. त्यात हमीम मंडलच्या अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 31 जुलैला झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यातल्या करेला गावातून अर्पिता सरकार या 24 वर्षीय तरुणीला अटक करण्यात आली. अर्पिता BA इंग्लिशचं शिक्षण घेत होती, पण माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार काही वर्षांआधी तिची फेसबुकवरून हमीम मंडल सोबत ओळख झाली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाले. पुढे हमीमने जेव्हा जैशचं काम सुरू केलं तेव्हा त्यानंच अर्पितालाही कामं तोडलं. बातम्यांनुसार हमीमला सोपवलेल्या कामात अर्पिताचा रोल मोठा होता. अर्पिता तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून सरकारी अधिकारी, पोलीस, राजकीय नेते आणि काही हाय प्रोफाईल लोकांच्या संपर्कात यायची. नंतर त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायची आणि त्यांच्याकडून मुख्यमंत्र्यांशी संबंधित संवेदनशील माहिती काढून घ्यायची. हे तिचं काम. काही माध्यमांनी अशाही बातम्या दिल्या आहेत की अर्पिताच्या टार्गेटवर सुवेंदू अधिकारी यांच्या मंत्रिमंडळातले काही मंत्री होते. त्यांनाही ती हनी ट्रॅप करून माहिती काढून घेणार होती. पण एवढ्यावरच न थांबता ती काही मंत्र्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना भेटण्याच्या बहाण्याने बोलवून अपहरण करून खंडणी सुद्धा वसूल करणार होती. अर्पिता आणि हमीमने पश्चिम बंगाल सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले उमेश राय यांच्या मुलाला जवळपास हनी ट्रॅपमध्ये अडकवलंही होतं. हीच माहिती सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागली आणि त्यावरूनच तपास सुरू झाला, असा दावाही काही माध्यमांनी केलाय. पण STFचे इन्स्पेक्टर जनरल गौरव शर्मा यांनी माध्यमांसमोर केलेल्या खुलाशातून हा ट्रॅप प्रचंड मोठा असल्याचं समोर आले.
गौरव शर्मा यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार अर्पिता सरकार नावाची मुलगी मंत्री उमेश राय यांच्या मुलाच्या संपर्कात होती। इंटेलिजन्सने तपास केल्यावर कळलं की हीच अर्पिता काही पाकिस्तानी हँडलर्स सोबतही कनेक्ट आहे, पण तिचं सगळ्यात जास्त बोलणं बर्धमानमध्ये राहणाऱ्या हमीम सोबत होतं। मग यंत्रणांनी त्याचाही मोबाईल ट्रेस करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तोही जैशच्या संपर्कात असल्याचं समोर आलं आणि माहिती मिळताच एसटीएफने दोघांनाही अटक करून त्यांचा प्लॅन उधळून लावला। गौरव शर्मा यांनी हे सुद्धा सांगितलं की हमीम सुवेंदू अधिकारी यांच्या हालचालींची एकूण एक अपडेट व्हॉइसमेल करून पाकिस्तानी हँडलर्सला द्यायचा। सुवेंदू अधिकारी कोणकोणत्या ठिकाणी सुरक्षेच्या बाबतीत हलगर्जीपणा करतात यावर लक्ष ठेवण्यावर हमीमचा जास्त भर होता, पण हमीमकडे यापेक्षाही एक मोठी जबाबदारी सोपवल्याचं समोर आल्याचं गौरव शर्मा यांनीच सांगितलं। शर्मांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी हँडलर्सने जंतर मंतरवरच्या सीजेपीच्या आंदोलनात गोंधळ उडवून हिंसा घडवून आणायचा प्लॅन केला होता। ही हिंसा करून त्यांना भारतात अशांतता निर्माण करायची होती। त्यासाठी हमीम पोलिसांच्या वेशात आंदोलकांमध्ये शिरून पेट्रोल बॉम्ब टाकून हिंसा घडवून आणणार होता। त्यासाठी त्याला पोलिसांच्या युनिफॉर्मचं नियोजन करण्याचे आदेशही देण्यात आले होते, पण हा प्लॅन प्रत्यक्षात का आला नाही याचं स्पष्टीकरण अजून मिळालेलं नाही। जर हा प्लॅन यशस्वी झाला असता तर देशातली परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाली असती, पण हमीमने हा प्लॅन कॅन्सल का केला किंवा तो प्लॅन दुसऱ्या कुठल्या दिवसासाठी शिफ्ट झाला होता का? अर्पिताने उमेश राय यांच्या मुलाव्यतिरिक्त अजून कोणाला फसवलंय का? त्यांना फंडिंग कशी मिळायची? असे अनेक प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी गौरव शर्मांना विचारले, ज्यावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बरीच माहिती सध्या सांगता येणार नाही असं उत्तर त्यांनी दिलं। पण पश्चिम बंगाल एसटीएफने केलेल्या या कारवाईनंतर बंगालच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। थेट मुख्यमंत्र्यांच्या हालचालींची रेकी आणि सरकारमधल्या मंत्र्यांच्याच मुलांना हनी ट्रॅप केलं जाणं हा साधा विषय नाही। सध्या हमीम आणि अर्पिता एसटीएफच्या ताब्यात असून एसटीएफ, बंगाल पोलीस आणि एटीएस कडून त्यांची कसून चौकशी सुरू आहे। या तपासात नेमकं काय पुढे येतं आणि जैशने हमीम सोबत नेमका कॉन्टॅक्ट कसा केला याची उत्तरं मिळणं महत्त्वाचं ठरणार आहे। या घटनेबद्दल, एसटीएफ, एटीएसच्या तपासाबद्दल आणि जैशच्या प्लॅनबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।